ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. श्री माताजींचा एक विचार आहे, आत्मज्ञान, जीवनाचे खरे वैभव. छोटासाच उतारा आहे पण खूप खोल. जीवनातली खरी शोकांतिका काय आणि मग खरं वैभव कशात असतं, यावर हा विचार आपल्याला एक वेगळी दिशा देतो. तर आजच्या आपल्या या चर्चेतून हेच समजून घेऊया की या विचारानुसार आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं अपयश कोणतं आणि सर्वोच्च यश म्हणजे काय. चला तर मग सुरुवात करूया. यात एका अशा अपयशाबद्दल बोललंय ज्याची आपल्याला कदाचित कल्पना पण नसते. सुरुवात अशी आहे की खरी शोकांतिका ही काही बाहेरची घटना नसते, तर ती आपल्या आत घडते. म्हणजे स्वतःच्या आत्म्याचा शोध घेण्यात कमी पडणं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या शोधानुसार न जगणं, हे आहे खरं अपयश. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे समजून घेणं. आत्म्याचा शोध घेण्यात अपयश म्हणजे काय? श्रीमाताजी याचा संबंध थेट आपल्या आतल्या चैत्यपुरुषाशी लावतात. सायकिक बीन ज्याला म्हणतात. हा चैत्यपुरुष म्हणजे आपल्यातला तो खरा अंश, जो आपल्याला सतत आपल्या मूळ मार्गाकडे, आपल्यातल्या दिव्यत्वाकडे नेत असतो. तर या चैत्यपुरुषाबद्दल जागरूक नसणं, यालाच त्या म्हणतात एकमेव शोकात्मक गोष्ट. एकमेव म्हणजे बाकीच्यांना आपण शोकातिका म्हणतो, अपघात, नुकसान, त्याहूनही वेगळं. अगदी. त्या म्हणतात की त्या गोष्टी शोकात्मक नव्हेत. खरी शोकांतिका ही आहे स्वतःला न ओळखता जगणं आणि निघून जाणं. कारण जीवनाचा जो मूळ हेतू आहे तोच जर राहून गेला तर मग बाकी सगळं मिळवून काय अर्थ. बापरे. म्हणजे फक्त दुःखाचं नाहीये, तर खरोखर अपयश आहे. म्हणजे आत्म्याचा शोध न घेता आणि त्याच्या किंवा आतल्या ईश्वराच्या कायद्यानुसार न जगता मृत्यू येणं, या विचाराने तर ह्या आंतरिक शोधाचं महत्त्व एकदम प्रचंड वाढतं. पण मग एक प्रश्न येतो की आत्म्याच्या कायद्यानुसार किंवा त्याच्या सत्तेनुसार जगणं म्हणजे नक्की कसं? हे काही बाहेरचे नियम पाळण्यासारखं आहे की काही वेगळं? नाही. उत्तम प्रश्न आहे. हे बाहेरचे नियम नाहीयेत. आत्म्याचा कायदा किंवा ईश्वराचा कायदा म्हणजे तो आपल्या आतून येणारा आवाज आहे, आपल्या चैत्यपुरुषाची प्रेरणा. म्हणजे जेव्हा आपण शांतपणे आत डोकावतो तेव्हा आपल्याला एक सूक्ष्म जाणीव होते, काय योग्य आहे, काय खरं आहे, आपल्या मूळ स्वभावाला काय धरून आहे. अच्छा, ती आतली जाणीव. हो. त्या जाणीवेनुसार जगणं, आपले निर्णय त्याप्रमाणे घेणं, भले मग ते जगाच्या अपेक्षांविरुद्ध असोत किंवा आपल्याच अहंकाराच्या विरोधात. हे सोपं नसतं नक्कीच. अजिबात नाही. बाहेरचे आवाज खूप मोठे असतात, पण श्रीमाताजी म्हणतात की याच प्रयत्नात, त्या आंतरिक सत्याशी प्रामाणिक राहण्यात, यातच खरं वैभव आहे. जीवनाचं खरं महाकाव्य यात आहे. अच्छा, म्हणजे स्वतःमधल्या त्या ईश्वरी अंशाचा, त्या चैत्य पुरुषाचा शोध घेणं आणि त्यातून जे मार्गदर्शन मिळेल त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करणं, हेच खरं यश आहे, बाहेरच्या यशापेक्षा मोठं. अगदी बरोबर. तेच खरं वैभव. ते पूर्णपणे आंतरिक आहे. पद, पैसा, प्रसिद्धी यात ते नाही. स्वतःला शोधणं आणि त्या शोधाला धरून जगणं, हीच खरी सिद्धी आहे. आणि याउलट हा शोध न घेता किंवा घेतला तरी त्याकडे दुर्लक्ष करून आयुष्य संपवणं, हीच खरी शोकांतिका आहे, खरं अपयश. मग बाहेर जगात तुम्ही कितीही यशस्वी झाला असाल, पण जर हा आतला शोध राहिला तर या दृष्टिकोनातून आपण आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गमावलीये. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार आपण असा काढू शकतो की आपल्या जीवनाची खरी किंमत, यश किंवा अपयश, हे सगळं आपल्या आंतरिक प्रवासावर अवलंबून आहे. म्हणजे आपण आपल्या खऱ्या आत्म्याला, त्या चैत्य पुरुषाला किती ओळखलं आणि त्यानुसार किती जगलो, यावर सगळं ठरतं. अगदी. आणि जे कोणी ज्ञानाच्या, आत्मविकासाच्या मार्गावर आहेत त्यांच्यासाठी हा विचार खूप महत्वाचा आहे. आपलं लक्ष कुठे असायला हवं, कशाला प्राधान्य द्यायला हवं, हे यातून स्पष्ट होतं. आणि हा शोध काही एकदा करून संपणारा नाहीये. ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, जगण्याची पद्धत आहे. खरे.
आणि या चर्चेतून एक विचार मनात येतोय, ज्यावर आपण नंतरही विचार करू शकतो. याचं उत्तर लगेच नाही मिळणार कदाचित, पण प्रश्न महत्वाचा आहे. आपल्या आतल्या त्या चैत्य पुरुषाला किंवा ईश्वराला अधिक स्पष्टपणे ओळखायला, त्याच्या जवळ जायला, आपल्या रोजच्या व्यवहारात आपण नक्की काय करू शकतो, कोणती पावलं उचलू शकतो, या प्रश्नावर विचार करत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.